नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतोय। तर मित्रांनो, आजचा प्लॅन असणार आहे आपला मित्रांनो कुकिंगचा, आणि कुकिंगमध्ये वेगळी रेसिपी आपण करणार आहोत, म्हणजे कौल चिकन आणि अर्धा चिकनचा रस्सा पण करणार आहोत। तर त्या अगोदर चॅनल जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ कशी वाटते ती कमेंटमध्ये नक्की सांगा। आपले मित्र पुढे गेलेले आहेत, चला जाऊया। आणि मित्रांनो, जर लोकेशन पाहिलीत ना तर जरा वेगळी लोकेशनवर आलो आहे। हे पूर्ण हे डोंगरच आहे, गावाच्या शेजारीच आहे, आणि जरा वेगळा तुम्हाला दाखवण्यासाठी वेगळ्या लोकेशनवर आलो। मागच्या वेळेस आपण व्हिडिओ बनवलेली तिकडं आपण आपल्या शेतावरच गेलेलो माझ्या, त्यामुळे आज वेगळ्या लोकेशनवर आलो आहे। हे रस्ता पाहिलात ना मित्रांनो तर जरा वेगवेगळा आहे। चला जाऊया आता। मित्रांनो, अर्धी डोंगर तर चढून झालंय आपल्या इथे बघा, तिकडे गेलेले आहे आणि खूप वारा आहे, भारी वाटतंय। डोंगर चढून पण दमलोय आणि जरा लोकेशन तुम्हाला दाखवतो। हे बघा, पूर्ण डोंगर आहे। आणि मित्रांनो, मागच्या वेळेस आपण आलेलो इकडंच करवंद काढायला, पहिलाच ब्लॉग होता आपला तो करवंद काढायचा। पाहिजे असेल मित्रांनो तुम्हाला तर मी व्हिडिओच्या खाली लिंक देतोय, नक्की जाऊन पहा। आणि खूप दम लागलाय, जाऊन पहिले लाकडं शकतो। तसं डोंगर भागामध्ये जरा चांगलं वाटतंय। हे बघा मित्रांनो, इकडे रांजणं पण आलेले आहेत, काढून दाखवतो। आणि आपण इकडे याच ठिकाणी असा कुकिंग करवणार आहोत। आपलं सामान ठेवलंय सगळं, आणि इकडे बघा, इकडे पूर्ण शेती आहे। चला आता जावतो, पहिले सगळं साफबीक करतो आणि कुकिंगची तयारी करतो। हे बघा रांना मित्रांनो काढतो, आणि पहिले हाताने रांना दाखव सागर। पहिले आलेले आहेत पण मित्रांनो हाईट आमची पोहोचत नाही, त्याच्यामुळे काय तुम्हाला दाखवतो मी। समोरचे दाखव नाही, हे बघ दाखव, जाम आली मारण्याची आलेली आहे, एकच दाखवतो, नजर लागायला नाही बघा, दाखव तू इकडे दाखव। बघा, ही रान्ना अशी असतात आणि ही गेली आता माझ्या तोंडात। चला आता मित्रांनो, मी चूल बनवण्यासाठी काय ते डगर बिगर शोधतो आणि अथर्वला पाठवतो लाकडं गोळा करायला। तर चला व्हिडिओ कंटिन्यू बघा, चाललो आम्ही आता। दगडं घेऊन आले, दाखवतो तुम्हाला किती मोठे आणले ते। आता मी लाकडं गोळा करतो, हे दगडं घेऊन आलेले आहेत। दगडमारी गँग, ही दगडमारी गँग खूप मोठे मोठे आणलेत, आपल्याला अजून एक लागणार आहे पण सागर। चला हे बघा, ही इकडं मी आणलीत लाकडं। हे बघा, आग पेटलेली आहे आपली, काय पण करून आग पेटवलंय। तिखट झाला पाहिजे नॉर्मल। मी टॅमॅटो कापतोय, पाणी सागर पहिले टोकात नाही घालवलं, तेल टाका। हे बघा मित्रांनो, चिकन कालून मस्त मीडियम मसाला लावलाय। पाण्याचा ग्लास दे ना।
आणि इकडं जरा टॅमॅटो कापाचं काम चालू आहे. तिथेच पाडील ब्लॉगर, माझा ब्लॉगर आहे तो. आता आपण सध्या तरी मित्रांनो थोडासा पाणी पिऊया. सागर भाईचा ब्लॉगर आहे तो. का पण टॅमॅटो कापायची घे. दे ना डिश दे. हे लिंबू काय ठेवलंस? ते बघ त्याच्यातच आहे. ती प्लेट घे आता. लिंब पिलून घेतो. बस ठेव. हे बघ आंबट करायला लागेल. तेल टाकतोय त्याच्यामध्ये, बघू शकताय. बस. अरे तेल टाकलं आता. आणि कांदा कापूनच आणलेला घरशी त्याच्यामुळे काय. आणि पली विसरलो म्हणून जरा सुरीखाली करतोय. खांब बटाटे टॅमॅटो टाक. टॅमॅटो कापलेला टाकऱ्या. आता आपण बारीक चिरलेला टॅमॅटो टाकणार आहोत त्याच्यामध्ये. बघू शकता. टोपशी व्यवस्थित बसव. तर केसरीनाथ पाडेल. बस. अरे इकडं शाप करापलाय. खराबलाय सगळा. आलो तिकडं केसरीदा पण आलाय आपल्या गावातला. काय बोलशील केसरीदा? काय ना, आज बऱ्याच दिवसांतून आलो रांजणं खाण्यासाठी. दाखव कुठे भेटली ती. जास्त नाही भेटली, पिशवीतून बघू शकता थोडीशीच भेटली खाण्यापुरती. पण मस्त 4-5 वर्षानंतर आलो. अगदी जुनी आठवण आली. माहोल पण चांगला एकदम. आता परत कधी येणं होईल नाही होईल, वेळ भेटला म्हणून आपला आलो. चिकन टाकून घेतो. थोडासा सगळं भडकला नको, तू टाक याच्यात. सर्व वेळेला टाक. थोडासा चिकन म्हणजे आपण सर्वच टाकूया. थोडंसं आपण सर्व नको. कौल फ्रायला ठेवतो. थोडंसं आपण हाडं बघून टाकले त्याच्यामध्ये. पाणी टाकून घेतो पहिले. बस आहे. मला सगळं येते बनवता. तू सांगशील ते बनवेल. ते बटाटे टाक थोडंसं टाक. आला लसूण पेस्ट तुझी. कुठं टाकलं काय? चिकन तर शिजत ठेवलेलं आहे. जरा 15 मिनटं ठेवू. नंतर बघू शिजलं आहे काय. आणि आपला कौल चिकन पण अजून बनवायचं आहे. आणि अर्धा चिकन ठेवलेलं आहे हे बघा. तर चला जाऊया. जरा तिकडं लाकडं शोधायला चाललं. लाकडं काय आपल्याला कमी झाली त्याच्यामुळे लाकडं शोधायला चाललं तिकडं. चला जाऊया आता. लाकडं शोधायला जातो. मित्रांनो हे बघा. मी आता बटाटे दिसतात तर तुम्हाला याची पूर्ण ग्रेव्ही होईल आणि मेल्ट होईल. एक रसा नको. टाक पाणी टाक पाणी टाक पाणी टाक. पाणी टाक. यो पाणी टाक. तो टाकतो उलट चांगला असतो. गरम पाणी आहे. गरम पाणी असतं. कसं वावस भारी झालेलं आहे. एक नंबर. डबल मी बनवतो ना विसरलो. सगळं टॉपचं होतंय. मी बनवलेला मित्रांनो पाहिजे ना एक नंबर टॉपचं होतंय. सगळा बनवून झालेला आहे. ओके एकदम काय नाही टेन्शन. कालवण एक नंबर बनवलाय. मी बनवलाय टॉपचंच असणार तो. काय बनवणार आता. मी रांजीवर चढतो. रांजा पण दाखवतो. आणि हा माझा पार्टनर, जुना ब्लॉग पार्टनर माझा. आता नवीन आलाय. हा जुना ब्लॉग पार्टनर आहे माझा. मला तो ब्लॉग पाहिजे असेल कमेंटमध्ये नक्की सांगा. तो पण 100%. आता काय नाही उद्या आला. आज बनवायचं कौल चिकन बनवायचं. काय बनवायचं मारणार एक नंबर. एन्जॉय होईल ब्लॉगमध्ये. व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. चढायची सुरुवात तर केलेलं आहे. मसाला चढता येईल नाही सागर. नीट चढ. आणि रान्ना दारीशी आपल्या खायला पण घे. पिशवी देऊ का टोपशी देऊ? हे सागर कोथिंबीर नाही आणली आपण येड्यावर. असं काय करता सगळं दाखवून राहिला आपला. रान्ना दाखव. इकडं आपला सागर वरती चढलाय. ही फांदी वाढायची आहे त्याला. या फांद्यांवर रान्ना आहेत. सागर वरती चढलाय. सागरला किती भेटली ते बघूया पहिले. फांदीवर कमीच दिसतात मला. केसरीला मित्रांनो फोडते आम्हाला फार. बघा मित्रांनो रान्ना अशा पद्धतीचे असतात. जरूर तुम्ही खाऊन बघा. काय टेस्ट आहे केसरीला? आपल्याला जराशी रान्नांची टेस्ट सांग. सध्या तर खूप छान आहे. सध्या शोधावर आहे मी रांजणचा. हा माझं काम नाहीच आहे पण तरी सुद्धा मी जरा
चालला तर डायरेक्ट खाली जाणार. दिसतोय अजूनपर्यंत. आता आपण थोडासा तर आपल्याला वरून खाली जांभळं टाकतोय. मी स्वतः मित्रांनो जमा करतोय. आतापर्यंत आपल्याला थोडीशी म्हणजे जांभळं आपल्याला भेटलेली आहेत. जांभलं नाही, रान्न. मित्रांनो तो कसा आता सागरने बघा मित्रांनो खाली भेटते. सागर ही बघा मित्रांनो काही आपल्या टाटा पाडतात ती. तर रान्नीवरून आलाय, खाली उतरतोय. तर त्याला बघूया आपण, विचारूया वरती गेल्यावर काय अनुभव होता तो. रान्न किती खालीत आणि किती खालती टाकलीत ती बघूया आता. सर कसा वाटला? काय नाही, जरा भीती वाटत होती पण रान्न किती खालीस सांग मला. खाली 10-20 खालीस. तुम्हाला खास दाखवण्यासाठी मी बरेवी काढली सारखी वरती जाम भीती वाटते. वारा फुल आहे, काही फांदे तोडल्यात. मित्रांनो जर तुम्ही बघा अशी व्हिडिओ तर प्लीज असं करू नका, कारण की पूर्ण वाट लागते, परत रान्नं येत नाही. तर मित्रांनो सागर बोलला फांद्या तोडल्या, तर तुम्हाला दाखवतो. हे बघा कशी फांद्या तोडल्या आणि त्यांना रान्न पण आलेली. हे बघा इकडं बघा, इकडं पूर्ण सुकटली. आणि इकडं बघा हे करू नका मित्रांनो प्लीज. हे बघा काय ना उपयोग होणार, 10-20 रुपये जास्त कमावशी, पण झाडांची पूर्ण वाट लागते. बघा ही बघा, एक नंबर लागतात टपोऱ्यात. बघा हा 50 रुपये वाटा आहे, 50 रुपये वाटा आपण फ्रीमध्ये खातो. त्याला म्हणतात कोकण. अर्धा तास व्हायला आलाय. चिकन तर शिजायला आलाय पूर्ण, पण मीठ टाकला नव्हता. टेस्ट करून बघितला तर मीठ टाकला नव्हता. आता मीठ टाकते सागर. तर असाच झालाय रे, जबरदस्त. का पांढर आपले रान्न पाडून चाललेत ते. राजेशदा होता, राजूदा होता आणि केसरीदा होता एक. माझे 2 अनुस आहेत मित्रांनो. ते हा एक संवाद आहे आणि राजस्थान नाही, काय 2 अनुस आहेत. आणि एक आपला केसरीदा आहे, मेन माणूस, किंग मेकर गावचा. गावाचा एक नंबर हुकूम एक्का म्हणजे केसरीदा आहे. टेन्शन नाही कधीच, कशाचं टेन्शन नाही मित्रांनो. कधी पण कॉल करा, एके कॉलवर येतो. मी आता घरून खोबरं वाटून आणलेला मिक्सरला लावून. हे बघा कसं आहे तो टाकते आता मित्रांनो. नक्की कोबरा जाईल. आणि चला सगळं टाक डायरेक्ट वर. सगळं टाकत मग खार नसेल टाक. काला होते जरासा. चिकन तर आपलं शिजून झालेलं आहे पूर्ण. मस्त आहे की टेस्ट. ग्रेव्ही झाली का मस्त आहे की ग्रेव्ही झाली. टेस्ट सांग. मस्त झालं नाही. पली नसल्यामुळे जरा सुरीचाच वापर करायला लागते. साईडला काढून ठेवचं पटकन भात पण शिजवतो. तू काढ, आरामात काढून ठेव. तांदूळ धुवायचं काम चालू आहे. तांदूळ पण लगेच चिकन शिजलाय तर तांदूळ धुवून लगेच भात पण शिजत ठेवतो. 2 पाण्यात काढायला लागतील, 3 पाण्याला ठेवायला लागतील. मित्रांनो ना आता भात आपला रितेश साफ करतो, मला दाखवतो मी. बघा साफ बीप करून झाला, आता भात ठेवायचा. आपल्याला पहिले चूल आहे ना ती जरा सरकवून बघ, तो वाट लागेल पूर्ण. बघा आज रितेशला पहिल्यांदा आणला आम्ही सोबत. काम करतोय, चांगला आहे. माझा जुना पार्टनर आहे तो, ब्लॉग पार्टनर. बघा असल्या लोकेशनमध्ये एकदम कडक मध्ये चिकन पार्टी आपली. बघा लोकेशन बघा फक्त तुम्ही, एक नंबर. कसला टेन्शन नाही, गाडी विडी कसला टेन्शन नाही. एकदम डोंगरी आलोय, आरामात, कोणाची कटकट नाही. बघा भात बीत ठेवून झालेला आहे. 15 मिनिटात भात शिजणार आहे. विस्तू बघितले ना मित्रांनो तर खूप पेटले. लाकडा इकडं लावून ठेव पटकन. चल आपली कौल चिकनसाठी चिकनला मॅरिनेशन करते. थोडासा चिकन मसाला नाही, मॅगी मसाला घेतलाय. चिकन मसाला मसाला तिखट म्हणून जरा थोडं तेल दे ना रे. बस 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 नको, बस बस बस. तेल टाक नाही जरा. तेल लागेल. तूल एकदम कडकवाला बनव. तिखट बस. बघा एकदम प्लीज बघा एकदम ओकेमध्ये. आता ठेवतो तो सर. भात झाला ना की आपले हे तरायला टाकतो. इकडं कौल भात शिजल्यावर जर लगेच कौल ठेवू गरम करत.
व्हिडिओ लास्टपर्यंत पहा. आता भाताला जरा कोल आलाय. कुकरला आला अजून. आलाय आलाय आता मीठ पण टाकत आहे कुकरला की आता टाकला मी मीठ. आणि आता कौल चिकन बनवतो. जरा कौल तापत ठेवायला लागेल. जमा करी कौल तापाला वेल जाम लागते. पण सेपरेट एक व्हिडिओ बनवायला लागेल ना सागर आपल्याला कौल चिकनची. सेपरेट एक व्हिडिओ बनवू कौल चिकनची मित्रांनो. तो पक्का चिकन 4-5 कौल लावू एकदाच. हां कौल चिकन बनवायला कौलावर आता तेल टाकून घेतलंय आपण. तापल तेल तर आपण जरा चिकनचे पीस टाकू. हे बघा ब्रश बघा ब्रश सागरचा. रेसिपी आला पडतात. तेल तापलाय नाही अगं. असं आहे तसं काय आता तेल तापलाय टाकायचं नाही एवढा पण चिकन टाकून ठेवतो ना पीस. जरा तेल जास्तच लागतो. जो जरा असं तेल साठून राहील सागर असं कर. तेल बिल तापलाय आणि पीस पण अर्धे शिजत आलेत. हे बघा मला अजून आठवतंय लॉकडाऊन मध्ये बनवलेला कौल चिकन पहिल्यांदा. तर कोंबड्या याची इकाला गावात बॉयलर 200 रुपये. अजून आठवतंय. आणि एवढा तिखट बनवलेलं ना काय सांगू तुम्हाला. बाहेर वाट लावलेली. मस्त आहे की मित्रांनो. आता शिजलेत पीस. खाऊन दाखव ना सागर जरा. टेस्ट आपले नंतर गरम आहेत. नंतर दाखवतो मित्रांनो. लागलंय त्याच्यामुळं भात पण वाढतो. पली बघा पली खाऊन आलोय काय खाऊनच ना. जरा भात कच्चा बनवला जरा रितेशने. मी काय बनवलं मी हातच नाही लावला भाताला. त्यानेच बनवलाय. थोडा कच्चा आहे पण जाऊ दे चालते. पहिल्यांदा आला माणूस आपला. ठीक आहे पण कांजी एक नंबर झालाय. कालवण मी बनवलंय ना ऐकते बोलायचं. कांजी म्हणजे काय मला समजलं. कांजी म्हणजे कालवण रे. नवीन नाव ऐकलं सागर त्याच्यामुळं. नॉर्मल तो अन्नी सुद्धा झाले. सागरने बनवलाय तो पण चांगला झाला. मित्रांनो आता कौल चिकन झालंय शिजून. हे बघा मस्त आहे की एकदम. आणि टेस्ट पण केली मस्त की झालाय. जरा तिखट झालाय पण. इकडं सागर शिजलाय बऱ्यापैकी शिजलाय. आणि कौल जरा बाहेरला काढतो आणि जरा आपलं. तर मित्रांनो ना आपला सर्व झालेलं आहे बनवून. कालवण पण झालेलं आहे आणि कौल चिकन आणि भात पण सगळा कम्प्लीट आहे. बघा आता रितेश पण जेवायला बसलाय. ते तो कसा आहे बघा. अथर्व बसलाय जेवायला. जेवूया आता. हा माझा ताट आहे. बघा एक नंबर बनवला सगळा. बघा कौल चिकनचे पीस आहेत आणि हा कालवण आहे आपला. मटेरियल बघा आता. बघा या लोकेशनवर असल्या भन्नाट लोकेशनवर आपण जेवण करतोय. बघा तुम्ही लोकेशन. इकडे ट्रॅक्टर चालू आहे बघा. तर व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ना कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जेवायला पण या आणि जरा सपोर्ट पण करा. त्या व्हिडिओला जसं अलिबागच्या व्हिडिओला तुम्ही सपोर्ट केला तर या पण व्हिडिओला सपोर्ट करा. चला भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये. बाय.